श्रीराम। यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी झळाळी। कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि। नवनीरद समनवनीद प्रिय नवनीरद समनवनीद प्रिय। नवनीरद समनवनीद प्रिय। कीर्तन संगे रंग
गवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती पते हर हर महादेव मंगलमूर्ती मोरया भारत माता की जय। देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार विसरणी पडून येती संसार विसरणी पडून येती देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी आणि गमगणी नाही नाही देवा 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 एका जनार्दनी सेवा जोडली एका जनार्दनी सेवा जोडली देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी। सज्जन हो, भक्तोत्तम आणि भागवताग्रणी श्री एकनाथ महाराज या अभंगात देवाची प्रार्थना करतात। देवा माझे मन तुझ्या चरणाशी एकाग्र हो त्या मनाला संसाराच्या संकटात पडू देऊ नकोस तुझ्या नामाचे स्मरण आणि संतांचा समागम मला सतत घडो भलत्याच भ्रमात गोंधळात मी पडणार नाही असे कर पायांनी तीर्थयात्रा मुखाने राम नाम हरी नाम उच्चारण्याचा माझा नियम सिद्धीला ने याशिवाय माझे काहीही मागणे नाही तुझी सेवा तुझी भक्ती करण्याची संधी मला कायमची दे ईश्वराच्या ठिकाणी असलेली आपली भक्ती दृढ व्हावी अशी भूमिका आहे। आजच्या पूर्वरंगात संतांनी आपल्याला उपदेश केला आहे। सिद्धाचार्य म्हणतात तत्तु विषय त्यागात संगत्यागाच अव्यावृत भजनात पंढरीनाथ महाराज की जय। ते भक्ती स्वरूप भगवत प्रेम विषयांच्या त्यागाने आणि वाईट संगांच्या त्यागानेच उत्पन्न होईल तसेच ते अखंड भजनाने नामस्मरणाने ते भगवत प्रेम उत्पन्न होईल। त्याकरिता विषय त्याग हा महत्वाचा आपल्या इंद्रियांना भोग देणाऱ्या विषयांचा त्याग करणे हे पहिले साधन आहे। विषय शब्दांचा अर्थच असा आहे की विशेषेण सिनोति नाम पुरुष बध्नाति इति विषयः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। सज्जन हो, विषय हे असे आहेत
की त्यांनी आपला घात होतो, आपण फसतो. विषय म्हणजे वाईट कर्म, व्यसने, भोग, निंदा, अधर्म, असत्य, चमचेगिरी, वाईट बोलणे, वाईट करणे, हे विषय दुःखच देतात. नको रे बाबा, शी शी शी, हे विषय नकोच. श्रोते हो, आपले मनच आपल्याला विषयांच्या बंधनात टाकते आणि दुःख देते. विषय वासनेतून मुक्त होण्यासाठी नृसिंह भगवान प्रल्हादाला सांगतात की या जगाला सुखी करण्यासाठी मी 2 अमृत निर्माण केली आहेत. त्यातील एक आहे नामामृत आणि दुसरे आहे कथामृत. श्रोते हो, जेव्हा जेव्हा मनात विषयांचा, पापांचा प्रवेश होईल तेव्हा तेव्हा कथामृत म्हणजेच हरिकथा ऐका आणि नामामृत म्हणजेच नामस्मरण करा. सज्जन हो, आपल्या मनावर हरिनामाचे संस्कार होणे महत्वाचे. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवाच्या नामात आपण रंगलो तरच सुख, समाधान, आनंद आहे. आपला विषय नारायण झाला पाहिजे, म्हणजे सर्व जग, सर्व विश्व आपल्याला हरिमय दिसायला लागते. ओ साधू संतांचा सर्वच विषय नारायणच होता. कसा होता तो पहा. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी धन जन माता पिता, नावडी धन जन माता पिता. नावडी धन जन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. श्रोते हो, सर्व संत सदा न कदा हरिनामातच गुंतलेले होते. देवाच्या नामा वाचून इतर कोणतीही गोष्ट त्यांना आवडत नसे. हरिनाम हेच त्यांचे मुख्य होते. नाते, गोते, मौज, मजा, खाणे पिणे या विषयांकडे त्यांचे लक्ष नव्हते. सज्जन हो, नाहीतर आपले कसे होते ते आपणच तपासून पहा. आपण मृगाजळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलो. स्वतःमध्ये मग्न राहून दुसऱ्यांचे विचार विसरलो. सतत धावताना थोडा वेळ थांबणं विसरलो. हो, जागेपणी सुख मिळविताना सुखाने झोपणं विसरलो. सज्जन हो, कलियुगामध्ये हरिनाम घेतल्याशिवाय राहू नका. येता जाता उठता बसता हरिनाम घेतले पाहिजे. संत तुकाराम महाराज आपल्याला जागे करताना सांगतात, विषय वासना, मौज मजा, खाव्या भव्या, मजा करूया, व्याभिचार करूया आदी हे विषय आपल्या जीवनाला घातक आहेत. हे विषय सुरुवातीला गोड लागतात, पण परिणामी विषासारखे असतात. उलट चांगले विषय शिस्त, नम्रता, समाजसेवा, सेवाभाव, भक्ती सुरुवातीला नकोसे वाटतात, पण परिणामी आपले जीवन गोड सुखी करतात. म्हणून संत मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी,
जनार्दनी सेवा दृढ देई देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भारत माता की जय। श्रोते हो, कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे आता थोडा वेळ आपण नामसंकीर्तन करूया। श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम 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 जय राम जय जय राम। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती पदे हर हर महादेव मंगलमूर्ती मोरया भारत माता की जय। श्रोते हो, प्रत्येक माणसाने सद्गुरू हा केलाच पाहिजे की जेणेकरून आपले जीवन ईश्वराच्या चरणी रुजू होते। सद्गुरू कृपेने अज्ञान नाहीसे होते, सत्य खरे योग्य उत्तम आपल्या हिताचे आपल्याला कळते। अहो, देवांनी आणि सर्व संतांनी सुद्धा सद्गुरू केलेत। भगवान श्रीकृष्णांचे गुरु सांदीपनी, प्रभू रामचंद्रांचे गुरु वसिष्ठ, संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ, संत जनाबाईंचे गुरु नामदेव, अहो छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास आणि ध्रुव बाळाचे गुरु नारद मुनी, असे प्रत्येकाने आपल्या जीवनात सद्गुरू केलेत। आज आपल्यात अडचण किंवा कमीपणा तोच आहे की आपण योग्य गुरु मिळविले नाही। कारण आज प्रत्येक जण आपणच शहाणा समजतो, माकाच सगळे कळता हाऊच वळलो। आज कोणीही कोणाचे ऐकत नाही, याला काही अपवाद आहेतच। सज्जन हो, ते सद्गुरू आपल्या आयुष्याचे कल्याण करतात, कल्याणाचा खरा मार्ग दाखवितात। अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करून ज्ञानरूपी सूर्य आपल्या जीवनात प्रकाशमान करण्याचे कार्य ते सद्गुरू करतात। कवी वर्णन करतात, षड्ज सद्गुरु वचोनी सापडी न सोया, सद्गुरु वचोनी सापडी न सोया।
श्रोते हो, धरावे ते पाय आधी आधी. पाय धरणेच म्हणजेच नम्रता स्वीकारणे, दुसऱ्यांचे चांगले विचार ऐकणे हे आपल्या हिताचे आहे. ज्याच्या जीवनात नम्रता आहे तो आयुष्यात खूप काही करू शकतो. श्रोते हो, दया, प्रेम तसेच सर्वांशी समभाव ज्यांनी ठेवला, द्वेष, अहंकार, लोभ, स्वार्थ ज्यांनी सोडला, तसेच शुद्ध ज्ञान ज्याच्या मुखात आहे असे सद्गुरू पाहिजेतच. आणि असे सद्गुरू मिळविण्याची जी इच्छा हवी ती समर्थ रामदासांना होती. समर्थ रामदासांचे आध्यात्मिक शिक्षण पूर्ण झाले. ते आपला वेळ ईश्वर सेवेतच घालवू लागले. परंतु गुरूंचा उपदेश घेतल्याशिवाय अज्ञान नाहीसे होत नाही, म्हणून त्यांनी आपले ज्येष्ठ बंधू ज्यांचे नाव श्रेष्ठ असे होते त्यांना गुरुपदेश देण्याची विनंती केली. परंतु श्रेष्ठ म्हणाले, नारायणा, तुझे वय अजून लहान आहे, अजून तुझे खेळण्याचे दिवस आहेत. तू थोडा मोठा झाल्यावर मी तुला अनुग्रह देईन. पण ती गोष्ट समर्थांना रुचली नाही, कारण समर्थ रामदास खेळात रमणारे नव्हते, ते ईश्वर सेवेतच रमणारे होते. त्यांना मित्र होते, पण तेही आध्यात्मिक विचार करणारे होते, हरिनाम घेणारे होते, हरिनामात खेळणारे होते. समर्थांचा जन्म 1530 साली किलकनाम संवत्सरी चैत्र शुद्ध नवमीला म्हणजेच रामनवमीला झाला होता. त्यांची आई राणूबाई व त्यांचे वडील सूर्याजीपंत ठोसर यांच्या पोटी समर्थ रामदास जन्माला आले. आणि त्यांचे भाऊ श्रेष्ठ गंगाधर. सज्जन हो, समर्थ रामदास 7 वर्षाचे असताना त्यांचे वडील गेले. त्यांना लहानाचा मोठा त्यांच्या आईने आणि भावाने केला. सज्जन हो, सद्गुरूंच्या कृपेशिवाय ईश्वरी कृपा होत नाही, म्हणून ती सद्गुरु कृपा सर्वांनी करून घ्यावी. कवी वर्णन करतात, सद्गुरुचे नी अभय करे, प्रकट होई जे ईश्वरे, जन्म दुःखे अपारे, जन्म दुःखे अपारे, नासोनी जाती. सद्गुरूंच्या कृपेने ईश्वरी कृपा होते व आपला जन्म सार्थकी लागतो. आता समर्थांनी भगवान प्रभू रामचंद्रांकडून गुरुपदेश घ्यायचा निश्चयच केला. ते मारुतीच्या देवळात गेले, ध्यान लावून बसले, एकरूप झाले, हरिनामात तरंगले, रामनाम सुरू झाले. गुरु उपदेश झाल्याखेरीज उठायचे नाही असा त्यांनी निश्चयच केला. आणि निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. जीवनात निश्चय पाहिजेतच. आपले जीवन सुधारण्याचा, ज्ञान घेण्याचा, प्रगती करण्याचा, पुढे जाण्याचा, चांगले अधिक चांगले करण्याचा निश्चय हवा. ही समर्थांची उपासना बघून मारुतीला दया आली. ते प्रत्यक्ष स्वरूपात प्रकट झाले. समर्थांनी त्यांना वंदन केले. महारुद्र हनुमान की जय. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महारुद्र हनुमान की जय. श्रोते हो, समर्थ म्हणाले, मला अनुग्रह पाहिजे,
गुरुकृपा हवी आणि काहीही नको. त्याच वेळी हनुमान म्हणाले, आपण दोघेही मिळून भगवान प्रभू रामचंद्रांची प्रार्थना करूया, तेच तुमच्यावर गुरुकृपा करतील. असे म्हणून दोघेही ध्यानाला बसले, एकरूप झाले. अहो हरिनामात रंगले, रामनाम सुरू झाले. कवी वर्णन करतात, कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम. प्रसंग ओळखी दे रे राम, धूत कळामज दे रे राम. प्रसंग ओळखी दे रे राम, धूत कळामज दे रे राम. हितकारक दे रे राम, धन सुखकारक दे रे राम. विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम. मागो नेणे दे रे राम, भजन कळीते दे रे राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सज्जन हो, ती देवाची सुंदर भक्ती चालू होती आणि ती भक्ती पाहून प्रभू रामचंद्र रामनामात तल्लीन झाले. हो भक्तांना दर्शन देण्यासाठी भगवंत आला, तो राम आला, तो भगवंत आला. सज्जन हो, ते देवाचे प्रभू रामचंद्रांचे सुंदर रूप पाहून मारुती आणि समर्थ रामदासांनी त्यांना वंदन केले, त्यांचे पाय धरले. सज्जन हो, ज्या देवाच्या दर्शनाकरिता कृपेकरिता लाखो भक्त त्यांची उपासना भक्ती भजन पूजन करतात, तो विश्वव्यापक परमात्मा समर्थ रामदास आणि हनुमंताने डोळे भरून पाहिला. त्या देवाचे किती किती सुंदर रूप होते. त्या देवाच्या सुंदर रूपाचे कवी कटाव या पद्यामध्ये वर्णन करतात. सजळ नीर दशामतनू नव, सजळ नीर दशामतनू नव. सजळ नीर दशामतनू नव, रत्नखचित सौवर्णं कुडिशिरी, रत्नखचित सौवर्णं कुडिशिरी. सजळ नीर दशामतनू नव, रत्नखचित सौवर्णं कुडिशिरी. पेचतुरावर कलिग विराजित कुटिला नगरी लाती कस्तुरी. पेचतुरावर कलिग विराजित कुटिला नगरी लाती कस्तुरी. सजळ नीर दशामतनू नव, रत्नखचित सौवर्णं कुडिशिरी. पेचतुरावर कलिग विराजित कुटिला नगरी लाती कस्तुरी. तिलक केशरी गंधारी हा आनंदाचा कंचा. तिलक केशरी गंधारी हा आनंदाचा कंचा. तिलक केशरी गंधारी हा आनंदाचा कंचा. आनंदाचा कंचा उभा पुढे भक्त सखा गोविंद. सज्जन हो, समर्थांची आपल्यावरील निष्ठा भक्ती प्रेम श्रद्धा पाहून देवाला आनंद झाला व असेच भक्त देवाला आवडतात. प्रभू रामचंद्रांनी समर्थांना आशीर्वाद दिला व रामनाम मंत्रांचा उपदेश केला. पुढे धर्मस्थापना करायला सांगितली. अभंग रूपाने ज्ञान रूपाने श्लोक रूपाने ज्ञान समाजापर्यंत पोहोचवायला सांगितले. श्रोते हो, समर्थांवर गुरुकृपा झाली. प्रभू रामचंद्रांनी समर्थांवर गुरुकृपा केली. कवी वर्णन करतात, ज्ञानदेव म्हाणी तरलो तरालो. ज्ञानदेव म्हाणी तरलो तरालो. ज्ञानदेव म्हाणी तरलो तरालो.
सज्जन हो, आपल्या आयुष्यात सद्गुरू करणे हे खूप महत्त्वाचे. योग्य गुरु मिळाला की आपली भक्ती, आपला परमार्थ वाढत जातो. आणि चुकीचा गुरु मिळाला की आपला परमार्थ, आपली साधना, आपली भक्ती भरकटत जाते, वेळ फुकट जातो. सज्जन हो, सद्गुरूंच्या जातीपेक्षा त्याचे सद्गुण महत्त्वाचे, त्याची ईश्वरापती भक्ती महत्त्वाची. मग तो कुठल्याही जातीचा असो, सद्गुरू हा सर्वांनी करावा. सज्जन हो, पुढे समर्थांनी दासोबोध ग्रंथ, मनाचे श्लोक, करुणाष्टके, हजारो अभंग, आरत्या, रामस्तुती हे सर्व काही लिहून आपल्यासमोर ज्ञानरूपी सागरच तयार करून ठेवला आहे. जशी समर्थांनी आपल्यावर सद्गुरू कृपा करून घेतली, तशीच ती तुम्ही, आम्ही सर्वांनी मिळून ती सद्गुरू कृपा करून घ्यावी. आणि गुरुकृपेनेच आपला उद्धार होतो. संत मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, संसार व्यसनी पडोनी दी, संसार व्यसनी पडोनी दी. संसार व्यसनी पडोनी दी, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. आणि कमागणी नाही नाही देवा, आणि कमागणी नाही नाही देवा. आणि कमागणी नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देही, एका जनार्दनी सेवा दृढ देही. देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ध्यानदेव तुकाराम, पार्वती पते हर हर महादेव, मंगलमूर्ती मोरया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, सियावर रामचंद्र की जय, नारद स्वामी महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, सब संतन की